काही शोधायची गरज नाही पडली मला. सगळे शिवून तयार झालेले आहेत आता. ₹1 काय देते, 10-20 रुपये दे होते ना. ह्या वाटीमध्ये तांदूळ दे. स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. गेल्या काही दिवसांपासून 2-3 दिवसांपासून माझं चाललं होतं की देवघर आवरायला काढूयात, कारण खूप धूळ जमा झालेली होती. तसं रोजची देवपूजा तर होत होती, पण त्याने डीप क्लीन तर तसं नव्हतं केलेलं. 15 दिवसांपेक्षा जास्त झालं. तर ते आज करायला घेतलेले, कारण आज सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार होता आहे त्यामुळे. आणि कसं ना, सुट्टीचा दिवस असला की जरा निवांत चाललेलं असतं. उठायलाही जरा थोडं लेटच झालं होतं मला, कारण रोजचीच आपली धावपळ असते. सकाळी लवकर उठून टिफिन असतो, नाश्ता असतो, तीच ती कामं असतात रोजची. तर आज सुट्टीच्या दिवशी सगळं निवांत चाललेलं असतं. आणि त्यातल्या त्यात आज मला हे देवघर आवरायला काढायचं होतं. त्यामुळे मी जशी उठले तशी पटकन उठून सगळ्यात आधी आंघोळ केली. आज आंघोळ केल्यानंतर थोडंफार नाश्त्याचं करून दिलं, कारण मला माहिती होतं की लेट होणार आहे. आणि फरशी वगैरे पुसणे हे सगळी कामं मी तशीच ठेवली होती, कारण परत घाण होणारच होती घरात. थोडीफार जाळी वगैरे पण दिसत होती मला. काल शनिवार होता, पण काढणं नाही झालं, तर आज तेही करायचं होतं. पण सगळ्यात आधी म्हटलं देवघर स्वच्छ करून घेऊयात. आणि हे एक नुकसान झालं आज. तर ते माझ्या हातून नाही फुटला तो काच. तो तेलामुळे ते दिव्याला एवढा घट्ट चिकटलेला असतो की वर मी जोरात काढायला गेली तर तेवढा तुकडा त्याचा खाली चिकटलेला राहिला आणि वरचा काच हा माझ्या हातात आला. तर परत आता ते दुसरं नवीन आणायला लागणार आहे. तो काचसुद्धा मार्केटला जाईल तेव्हा, आणि भांड्यांच्या दुकानावरच तो मला मिळेल. तर असं. आणि मला आहे ना पितांबरीची खूप जास्त ॲलर्जी हातांना. एक दिवस मी काम करते हे असलं काही, पण नंतरून खूप मला त्रास होतो 2-3 दिवस त्याचा. हो, त्यामुळे ना ह्यावेळेस मी आता माझ्याकडं तो एक स्पेशल ब्रश मी घेतला होता नवा कोरा श्रीयंत्र स्वच्छ करण्यासाठी. तर त्यानेच आज सगळे देव मी घासून काढले होते. देवांच्या सगळ्या मूर्त्या, भांडी वगैरे. बाकी भांड्यांना तर हातानेच करायला लागलं होतं स्वच्छ. पण हे दिवे वगैरे जे जास्त तेलकट झालेले होते ना, त्यांचे कॉर्नर्स वगैरे, तर ते मी आधी ब्रशने घासून घेतले. आणि त्यानंतर सगळं स्वच्छ करून घेतलं. तुम्ही बघू शकता खालचे छोटे छोटे आसन वगैरे, दिव्यांच्या खाली जे काही आपण प्लेट ठेवलेले असतात, तर त्या प्लेटसुद्धा. आणि सगळं आता पुढच्या घरात ठेवलेलं आहे. पुसून घेतलं होतं आधी. आणि हे जे देवांचे खालचे आसन तुम्ही आता बघितले, तर ते चौरंग लहान लहान, तर त्यांना मी पाण्याने नाही धुत, डायरेक्टली पुसून घेते ओल्या कपड्याने. आणि त्यानंतर सुक्या कपड्याने पुसून ते वाढून होते. तोपर्यंत म्हटलं आता देवघरसुद्धा क्लीन करून घेऊयात. तर ते करायला घेतलं. थोडीफार धूळ झालेली होती, कारण आता 15 दिवसांपेक्षा जास्त झाले होते. स्वच्छ करणं नव्हतं झालेलं. फोटोज वगैरे सगळं पुसून काढलं. आसन धुवायला टाकलं. हे जे खाली होते ते 2 आसन वगैरे. आणि 1 ते 1.5 तास लागला होता मला हे सगळं आवरायला. म्हणजे खास करून जास्तीत जास्त टाईम तर मला ते सगळी भांडी स्वच्छ करायलाच गेला होता. पितांबरीने वगैरे जे काही केलं ते त्याला जास्त वेळ लागतो. त्यानंतर हे फक्त मला पुसून काढायचं होतं. ओल्याने सुक्या कापडाने मी ते पुसून घेतलं. आणि आता पावसाळा असल्यामुळे पटकन ती भांडी खराब होतात, कारण मी पितांबरीने स्वच्छ करते. ते ऑइल असतं एक, ते जे मिळतं ना, तर ते मला खूप ठिकाणी मी चौकशी केली, पण मला ते भेटलंच नाही. तर ते ऑइलने जर का आपण स्वच्छ केलं तर ते बऱ्यापैकी 8-10 दिवस चालतात, पण पितांबरीने ते लगेच खराब होतात. तसं तर धुतल्यानंतर व्यवस्थित पुसून वगैरे घेतले. ते वाढते आता. तोपर्यंत म्हटलं काहीतरी खाण्यापिण्याचं बघूयात. आता 11:30 झालेले आहेत आणि स्वयंपाक व्हायचा आहे अजून, कारण सकाळी थोडंसं लेट उठणं झालं. आंघोळ वगैरे आवरली. तसंच मी देवांचं ते आवरायला लागली होती. थोडंफार घरातलं आवरून चहा, नाश्ता आणि झाडू वगैरे मारून झालेलं आहे घरांना. तर स्वयंपाक बाकी आता करते, आता काय करायचं ते. आणि तोपर्यंत आता देव वगैरे लावून घेते देवघरात. आणि जसं की आता श्रावण महिना सुरू आहे, आणि त्यातल्या त्यात आज आहे रविवार आहे, एकादशी आहे आज. उद्याला श्रावण सोमवार येईल, आणि त्यानंतर मंगळवारी लागलीच प्रदोष आहे. तर माझ्या डोक्यात आलं की आपल्याकडे व्हाईट रंगाचं आसन आहे, तर तेच मी खाली टाकते सगळ्या देवांसाठी म्हणून. तर ते आसनसुद्धा मला 2 दिवसापासून बदलवायचं होतं. डोक्यात होतं की आता श्रावण महिना आहे, तर आपण पांढरे घालून घेऊयात खाली म्हणून. आणि ते मी शोधून काढलं म्हणजे खालीच ठेवलेलं होतं. पण ते ना पूजेसाठी वगैरे वापरते मी, पाठ वगैरे मांडते खाली तेव्हा. पण माझ्याकडे व्हाईट रंगाचे 2-3 असे कोरे रुमाल असतात ना, तर ते सुद्धा आहेत, ज्यात
की मी शिवलामृत आणि जे काही प्रदोषची पोथी असते तर ते त्यात असं गुंडाळून ठेवते, तर तेच खाली अंथरणं होईल म्हटलं. पण आत्ता हे आसन आपण देवांच्या खाली ठेवूयात. खूप छान वाटत होतं खरं तर. खाली पिंक कलरचं आहे आणि गुलाबी आणि त्यावरनं हे व्हाईट रंगाचं खूप सुंदर दिसत होतं देवघर. तुम्हाला दाखवते मी आता पुढे. आणि पिवळा आणि हा व्हाईट रंग, हे 2 रंगाचे आसन खूप खुलून दिसतात माझ्या देवघरात. आणि आज ना मला ते आसन शिवून काढायचे खालचे, कारण कधी गावात जाणं होतं आणि कधी मी तो स्पेशल कापड आणणार आहे. जेव्हा कधी जाईल तेव्हा ते होईल. कारण मी असं ठरवलं होतं की ज्या दिवशी गावात जाईल त्या दिवशी एकसारखा कापड आणेल म्हणून. पण पावसामुळे बाहेर पडणंच होत नाही आहे. त्यामुळे आता घरात जे आहेत माझ्याकडे कापड तर बघते त्यात तात्पुरते बनवून ठेवते. जेव्हा मी जाईल गावात तेव्हा ते होतील. पण आता बरेच दिवस झाले मला माहिती असून सुद्धा ते आसन माझ्या ह्याने बनवणं होत नाही आहे. तर आज ते बनवते आणि शॉर्टकट एक अर्ध्या तासात होतं ते काम माझं सगळं. छोटे छोटेच बनवायचे आहेत मला, तर ते करते आणि मग मूर्त्या त्यावर ठेवते. आता तेवढं करून घेते. मला आता बोलता बोलताच आठवलं. चला कापड शोधते सगळ्यात आधी, कारण 8 ते 10 ते आसन 10 बनवायचे ते आसन मला. तर त्यांना पुरेल असं कपडा हवा आहे. पूर्ण 10 होतील असं कापड हवं आहे मला. हा कापड खूप छान होता कालचा माझ्या ब्लाऊजचा, पण तेवढं होणार नाही याच्यात. आणि त्यांना खाली अस्तर पण लागेल परत पुन्हा एकदा. ठीक आहे, मी आधी कापड शोधते मग दाखवते तुम्हाला. भरपूर कापड आहेत माझ्याकडे, पण एका ठिकाणी ठेवलेले नसतात. नंतर कधीतरी लागेल म्हणून मी कुठेतरी बेडच्या खाली किंवा कुठेतरी कपाटात वगैरे ते ठेवले जातात. आता इथे जे आहेत ते चेक करते आधी, आणि किंवा मग एखादं ब्लाऊज पीस घेते की जे मला शिवायचं नाही असं कुठलं तरी, आणि त्याने आसन बनवते. फार काही शोधायची गरज नाही पडली मला. जसंच मी बेड हे ओपन केलं फेशियलचं तर तसंच मला हे कापड दिसलं. हे आत्ताच जस्ट मी माझं ब्लाऊज शिवलेलं आहे, तर त्यातलं ते खूप सारं उरलेलं आहे. आणि मला असंच कापड हवं होतं की ज्यात सगळे एकसारखे बनवून होतील. एक वेगळं असे मला बनवायचे नव्हते. आणि हा पसारा इग्नोर करा, तो तसाच आहे 8-10 दिवसांपासून. कारण शिलाईचं काम सुरू आहे म्हणून कुठला कापड कुठे लागतं काही सांगता येत नाही, म्हणून मी ते सगळं ठेवलेलं आहे. एकदा जे सगळे ब्लाऊज शिवून झाले की मग ते मी टाकून देणार आहे. तर हे एक आहे आधीचं आसन. तर ही अशी लेस मला गावात जाऊन आणायची आणि सेम असं कापड आणायचं आहे, पण पावसामुळे बाहेर पडणं होत नाही आहे. आणि किती दिवस मध्ये आपण असेच ठेवणार आहे, इतर कामामध्ये लागतात. आता गणपती वगैरे येतील, उपवास येतील, तर त्याची वेगळी तयारी असते. त्यामुळे हे निवांत करेल मी जेव्हा मला फ्री टाईम असेल तेव्हा. पण आता सध्या त्यांना ह्या कापडमध्ये बनवून घेते. फार काही फरक वाटत नाही आहे, पण हे आहे तर थोडंसं काय म्हणतो ना आपण, हा वेगळा कपडा आहे आणि हा प्युअर कॉटनमध्ये होता. असं ठीक आहे, याने करते आता. नशीब आज अस्तर सुद्धा पटकन भेटलं आणि सेम त्यावर मॅच होणारं किंवा जाणारं शोधावं नाही लागलं. आणि तसे तर मला 7च आसन लागणार होते, पण मग मी पूर्ण ते 10 शिवून घेतले. कारण एखादं दिव्याच्या खाली लागतं किंवा मग कधी काही उपवास वगैरे असतो तर 2दा दिवे लावले जातात, म्हणजे 2 ठिकाणी. तर तिथे ठेवण्यासाठी, त्यानंतर घंटी ठेवण्यासाठी असे मी ते 2-3 एक्स्ट्राचे बनवून घेतले होते. आणि अस्तर लावून घेते त्यांना आता खालून. आता त्यांना फक्त कॉर्नरला लेस लावायची. आधीच याला कशी लावली होती तुम्हाला मगाशी दाखवलं ते, तर तशी लेस आता याला गोल्डन कलरची लावायची. मग ते आता लेस घेऊन येते. लेस आणली आणि मला काही दोऱ्या लागणार होत्या ब्लाऊजसाठी, तर त्या पण आणल्या. जस्ट जाऊन आलेली आणि जिन्याने आली म्हणून धाप लागली जरा. ही अशी लेस आणली. आणि मी लेस आणायला गेले तेव्हा शादीने बटाटे उकडत घातले होते कुकरमध्ये. त्याला विचारलं काय उकडतोय त्यांना, तर म्हणाला की सरप्राईज असं एक रेसिपी तुमच्यासाठी मला बनवायची. आणि याआधी त्याने परमिशन घेतली होती की रविवारी मला काहीतरी नवीन ट्राय करेल मी दर रविवारी एक रेसिपी, तर मला करू देशील म्हणून, मध्ये मध्ये नाही बोलणार. तर त्याचं तिकडे ते चाललेलं होतं. आणि असंही मला आता वेळ नव्हतं स्वयंपाकासाठी. म्हटलं तो जे काही बनवेल तेच थोडं थोडं खाऊन घेऊयात. सगळं आवरून झालं की दुपारी लवकर स्वयंपाक करायला असं ठरवलं मग. आणि इथे आता सगळे आसन म्हणजे शिवून तयार झालेले आहेत, लेस पण लावून झालेली. फक्त लेस आणायला जर का मी गेले नसते, कंटाळा केला असता, तर आजसुद्धा हे काम तसंच अर्धवट राहिलं असतं.
फक्त बिना लेसचे तर मला खाली टाकायला लागले असते. माझं असे काम करायला घेतले तर ते पूर्ण करायचं. पटकन जाऊन घेऊन आले आणि कंप्लीट केलं ते काम. कारण मला त्यांचा फायनल लुक बघायचं होता. खूप छान दिसत होतं, पण त्यांना ना प्रेस करावं लागेल. आजच्या दिवशी तर मी तसंच ठेवलं होतं, कारण खूप भूक लागली होती आता आणि खूप लेटसुद्धा झालं होतं. त्यामुळे मी ते तसंच ठेवलेलं आहे. आता नेक्स्ट टाईम जेव्हा देव वगैरे धुवायला काढेल मी उद्या परवा, तेव्हा त्यांना आधी प्रेस करून घेईल. आणि गोपालकृष्णाचे कपडेसुद्धा मी आंघोळ घालते ना देवांना, त्या दिवशी मी चेंज करते. आणि आधी जेव्हा देवपूजा करतात ना, तर ते कपडे अजिबात बदलत नाही कृष्णाचे. तर ते मी आज ड्रेससुद्धा चेंज करून घेतला. आणि ही बासरी मी नेहमी त्यांच्याजवळ ठेवते, राधा नावाची. मलासुद्धा पर्सनली खूप आवडते ती. तिथे 1 रुपयावर खिडकीवर तो ते 1 रुपया काय देते 10-20 रुपये दे. घे पाणी द्या. हे कासवाचं काय लॉजिक आहे ग? आता पाणी फेकून दे, माठातून भरून दे. कासवाचं लॉजिक आहे ते सांग ना मला. तू थंड थंड ते हात पूर्ण पेटले होते ना. ह्या वाटीमध्ये तांदूळ दे. तांदूळ माझे फेवरेट वाले देऊ. एवढं काय पॅक लावते ग तू? उघडून देतो. वाटी इकडे देऊ. साखर पण देऊ का? साखर 2 काजू द्यायचे. काजू साखर काजूपेक्षा महागली. नाही महागली नाही तशी. काजू त्याच्यातच आहे. महागली नाही तशी बघायला गेलं तर. आणि आधी जे काही बनवत होतं बटाटा वडा जे काही होतं ते पण इतका छान वास सुटला होता ना. बटाट्याची भाजी तो आता बनवत होता आणि सगळं यूट्यूबला बघून फोनमध्ये सगळं जे सामान लागत होतं त्याचं साईडला त्याने काढून ठेवलं होतं. आणि मला काहीच विचारत नव्हतं बरं का. आणि मी मध्ये बोलायला गेले की एवढं असं मीठ घालते का, तर तसंही त्याला बोलायला आवडत नव्हतं. मी माझं मी करतो असं म्हणत होता. तर मी समोर होते म्हणून मी त्याला ते सगळं करू देते, नाहीतर इतर नंतरून असं मागून मुलं काही उद्योग करून ठेवतात. तर मी समोर होते म्हणून लक्षसुद्धा ठेवत होते त्याच्यावर. त्यानंतर दिवे पण स्वच्छ केले होते. तर तेही हा दिवा अखंड दिवा असल्यामुळे तो मी लावून घेतला, त्यात वात वगैरे घालून. हातातला जो काही कलावा असतो आपला रक्षासूत्र, तर त्याने मी त्याची वात बनवते. तर तो लावून घेतला, वाढवून घेतला. शांत झालेला होता कालपासून. आणि इतर जे काही दिवे होते तर त्यामध्ये फक्त वाती घालून ठेवले संध्याकाळी पूजेच्या वेळेला. त्यात फक्त तेल घालायचं काम राहील, तेल आणि तूप असं. तर सगळं रेडी करून ठेवलं होतं मी आत्ता. आणि खूप प्रसन्न वाटत होतं. फक्त देवघर आवरलं घरातलं, तर सगळं आवरायचं बाकी होतं अजून तरीसुद्धा. त्यानंतर घरांना झाडू वगैरे मारलं होतं, परत एकदा घरं फरशी वगैरे पुसून काढली आणि खूप भारी वाटत होतं आत्ता असं बघितल्यानंतर देवघराकडे. आणि हे जे आसन असे थोडेसे फोल्ड झालेले दिसत आहे ना, तर ते प्रेस केल्यानंतर खूप छान असे सरळ होतील, नीट होतील ते. पण आज थोडासा कंटाळाच केला, खूप लेट झालेलं आहे म्हणून म्हटलं आता उद्याला देवपूजेला देव काढेल मी, तेव्हा त्यांना आधी प्रेस करेल आणि मग त्यावर देव ठेवेल. हॅपी संडे. थँक्यू आधी. जर आवडलं नाही आवडलं तरी खायचं तुला. माझी मानपाटी झाली आहे. ओके. बऱ्यापैकी बनले पप्पा आपल्या पुढे. मस्त गाणी लावलेली दादीने, जुनी गाणी. आणि आता ठरवलं की प्रत्येक रविवारी मला काहीतरी एक आयटम माझ्या आवडीचं मला तो करू देशील. मी माझं ते जे होतं व्हिडिओचं ते आवरलं, शूट जे करायचं होतं ते. आणि एडिटिंगसाठी इकडे थांबली बेडरूममध्ये. इतकं भारी बनवलं आहे बटाटा वडा. करू द्यायचं मुलांना, एकदा दोनदा चुकतील, कारण प्रत्येक वेळेला आपण त्यांच्यासोबत पुढे इन फ्युचर नसणार आहोत, मुलगा असो की मुलगी. बटाट्याची भाजी इतकी छान बनवली, प्रॉपर भाजी बनवली. तो स्वतः तर भुकेला राहणारच नाही याची मला खात्री आहे, आणि त्याच्यासोबत असणाऱ्याला सुद्धा भुकं नाही राहू देणार. आणि पहिल्यांदाच आधी असं काहीतरी ट्राय करत होता. इतर बऱ्याच गोष्टी करतो तो, पण हे तळणीचं काम म्हणजे बटाटे वडे वगैरे, तर त्या मानाने त्याने खूप छान बनवलं होतं. फक्त तळताना थोडंसं घाबरला असावा बहुतेक, तर एका बाजूला थोडंसं असं मला वाटत होतं नॉर्मली पिठासारखं. पण असं एवढं दमल्यावर सुट्टीच्या दिवशी खास करून ते असं काहीतरी चमचमीत आयतं खायला भेटतं, यापेक्षा आणखीन काय हवं आहे आपल्याला. तर
सकाळी तर तेवढंच काय ते खाल्लं होतं आम्ही, म्हणजे दुपार झाली होती तोपर्यंत. आता संध्याकाळी काहीतरी मला सॉलिड आणि त्यांच्या आवडीचं असं बनवायला लागणार होतं, स्पेशल असं. तर त्याआधी म्हटलं संध्याकाळची वेळ झाली होती, आधी सांजवात करून घेतली आणि मग स्वयंपाकाला लागले होते. तर आज दिवसभर तर काय म्हणजे सकाळी स्वयंपाकच नाही झाला. आधीने जे काही बनवलं होतं तेच तेवढं आम्ही खाल्लं होतं. आत्ता काहीतरी म्हणजे पनीर करायचं होतं मला, पण घरी पनीर बनवलेलं नाही आहे सध्या ह्या आठवड्यात. आणि बाहेरून नाही म्हणतात आणायला, की बाहेरचं आणायचंच नाही, त्यापेक्षा दुसरं काहीतरी कर. तर बघते आता, सुचत तर काही नाही आहे, काजू करी वगैरे किंवा काहीतरी काड्या रशाची भाजी वगैरे करते. तर असो, आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, आणि आजचा हा व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.